मित्रांनो, बीएड सीईटी आणि ईएलसीटीचा रिझल्ट तर तुम्ही पाहिलाच असेल, कारण सीईटी सेलने तो रिझल्ट ऑलरेडी डिक्लेअर केलेला आहे. आता यापुढे सीईटी सेल आपल्यासाठी कॅप राऊंड सुरू करेल. तर हे कॅप राऊंड जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे कॅप राऊंड सुरू होतील, त्याचं रजिस्ट्रेशन सुरू होईल. पण या कॅप राऊंडला रजिस्टर करत असताना तुमची काय एलिजिबिलिटी हवी, तुमची काय पात्रता हवी ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि जर तुम्ही त्या एलिजिबिलिटीमध्ये बसत नसाल तर तुम्ही कॅप राऊंडला अप्लाय करून सुद्धा काही उपयोग होणार नाही. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. तर बीएडच्या ॲडमिशनसाठी असणारी काउन्सिलिंग ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू करण्यात आली आहे. तर या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ॲडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ॲडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ॲडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, रिझल्ट ऑलरेडी डिक्लेअर्ड आहे. तुम्ही तुमचे रिझल्ट सुद्धा पाहिले असतील. मला बरेचसे कमेंट आलेले आहेत, मी त्या कमेंट्सचे आन्सर्स पण केलेले आहेत की तुम्हाला एवढे पर्सेंटाइल्स असतील तर कुठल्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन भेटू शकतं किंवा कुठल्या प्रकारच्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आता यापुढे कॅप राऊंडची प्रोसेस जी आहे ती सीईटी सेल लवकरच सुरू करेल. जसं मी मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललो की जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपण एक्सपेक्ट करूयात की आपले कॅप राऊंड सुरू होतील, कारण बीएड एमएड या इंटिग्रेटेड कोर्ससाठी सीईटी सेलने कॅप राऊंड सुरू केले आहेत. 3 इयर LLBचे कॅप राऊंड सुरू आहेत. तसेच आपलेही कॅप राऊंड आता या जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुरू होतीलच आणि त्या संदर्भात सीईटी सेल तुम्हाला मेसेज करेल आणि त्याच्यानंतरच तुम्ही हे रजिस्ट्रेशन सुरू करू शकता. तर त्यापूर्वी मे बी सीईटी सेल त्यांच्या ऑफिशियल पोर्टलवरती तुमच्या कॅप राऊंडच्या बाबतीमध्ये काही नोटिफिकेशन टाकण्याची शक्यता आहे आणि जर त्या संदर्भात काही नोटिफिकेशन आलं तर नक्कीच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट देण्याचा प्रयत्न करेल. आता विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो म्हणजे तुमचा रिझल्ट आलेला आहे, पण यापुढे कॅप राऊंडला अप्लाय करण्यासाठी कुठली बेसिक एलिजिबिलिटी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ते आपण डिस्कस करूयात. तर इथे एक महाराष्ट्र शासनाचा GR आहे. त्या GR नुसार बीएडच्या कोर्ससाठी काही एलिजिबिलिटी कन्सिडर केली जाते. तर उमेदवार हा भारताचा नागरिक असावा, ही पहिली महत्वाची एलिजिबिलिटी आहे. तसंच त्याला डिग्रीमध्ये 50% गुण असणं आवश्यक आहे. आता हे जे मार्क्स कॅल्क्युलेट केले जातात ॲग्रिगेट बेसिसवरती कॅल्क्युलेट केले जातात. थोडक्यात तुमचे फर्स्ट इयरचे, सेकंड इयरचे आणि थर्ड इयरचे जे मार्क आहेत त्याच्यावरनं तुम्हाला ॲग्रिगेट मार्क्स कॅल्क्युलेट करावे लागतात. आणि जर हे ॲग्रिगेट मार्क 50% किंवा त्यापेक्षा जास्त असतील तर ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी इथे कॅप राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता. अदरवाईज तुम्हाला कॅप राऊंडचा फॉर्म भरता येत नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जर उमेदवार हा मागासवर्ग प्रवर्गामधून असेल तर त्याला त्याच्या पदवीमध्ये 45% गुण असणं आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यात जर तुमच्याकडे रिझर्वेशन असेल तर रिझर्वेशनसाठी तुम्हाला 45% मार्क्स असणं गरजेचं आहे आणि हे सुद्धा ॲग्रिगेट मार्क्स असावेत. त्यानंतर जर तुमच्याकडे टेक्निकल डिग्री असेल तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 55% आणि मागासवर्ग प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना 50% गुण हे ॲग्रिगेट स्वरूपाचे असणं आवश्यक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, हे जे ॲग्रिगेट मी जे म्हणतोय, तुम्हाला फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर जर तुमचा ॲन्युअल पॅटर्न असेल तर त्याच्यामध्ये मिळालेले मार्क आणि किती मार्कांपैकी तुमचं ते वर्ष होतं या दोन्हींची टोटल करायची आणि शेवटी तुम्हाला त्याचे पर्सेंटेज काढावे लागतात. जर तुमचा पॅटर्न सेमिस्टर असेल तर प्रत्येक सेमिस्टरला तुम्हाला किती मार्क्स मिळाले आणि किती मार्कांपैकी तुमचं जे सेमिस्टर होतं या सगळ्याची ॲडिशन करून ज्यावेळेस तुम्ही पर्सेंटेज काढता त्यावेळेस ते पर्सेंटेज तुमचं सेमिस्टर पॅटर्नसाठी ॲग्रिगेट असतं. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचे पर्सेंटेज हे 45 आणि 50%च्या पुढे रेग्युलर कोर्सेससाठी आणि 55 आणि 50%च्या पुढे टेक्निकल कोर्सेससाठी असतील तरच तुम्ही कॅप राऊंडमध्ये फॉर्म भरू शकता. अगदी 49.99 जरी असतील तरी तुम्ही या कॅप राऊंडच्या प्रोसेसला एलिजिबल नसणार आहात किंवा 44.99 जरी असतील तरीही तुम्ही या कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्ये एलिजिबल नाही आहात. ठीक आहे, त्यामुळे इथे मार्कांची स्ट्रिक्ट एलिजिबिलिटी सीईटी सेलने दिली आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आता तुमचा रिझल्ट आलेला आहे आणि त्या रिझल्टनुसार तुम्हाला सीईटी मध्ये
मिनिमम मार्क्सची रिक्वायरमेंट काय आहे असा सुद्धा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. तर कॅपच्या प्रोसेसमध्ये मिनिमम तुम्हाला कितीही मार्क्स असू द्यात, अगदी 0 जरी मार्क्स असतील, जरी पर्सेंटाईल तेवढे असतील, तरीही तुम्ही कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्ये ॲप्लिकेशन करू शकता. ठीक आहे, त्यामुळे तिथे काहीच रिस्ट्रिक्शन नाही आहे. सीईटीच्या स्कोअरवरती कुठल्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन नाही आहे. कितीही कमी मार्क्स असू द्यात, तुम्ही कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करू शकता. ठीक आहे, आता या कॅप राऊंडला अप्लाय करत असताना काही डॉक्युमेंट हे मॅन्डेटरी असतात आणि ते डॉक्युमेंट जर तुमच्याकडे नसतील तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत नाही आणि कॅप राऊंडमध्ये तुम्हाला मग ऑप्शन फॉर्म फिलअप करता येत नाही. त्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे 10वी आणि 12वीचे मार्कशीट. एकापेक्षा जास्त वेळेस तुम्हाला 10वी आणि 12वीमध्ये परीक्षा द्याव्या लागल्या असतील तर प्रत्येक अटेम्प्टचे तुमच्याकडे मार्कशीट असणं गरजेचं आहे. नसतील तर आजच ते मार्कशीट काढून ठेवा, कारण प्रत्येक अटेम्प्टचे मार्कशीट तुम्हाला इथे मागितले जातात आणि ते तुमच्याकडे नसतील तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं दुसरं डॉक्युमेंट म्हणजे की ज्याच्याशिवाय तुम्हाला कॅप राऊंडमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन क्रॉस करताच येत नाही, ते म्हणजे तुमच्या डिग्रीचे, तुमच्या प्रत्येक वर्षाचे आणि प्रत्येक सेमिस्टरचे असणारे मार्कशीट. जर तुमच्याकडे ते मार्कशीट नसतील, त्यापैकी एकही मार्कशीट मिसिंग असेल तर सीईटी सेल तुम्हाला अलाउ करत नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या प्रोसेसमध्ये. त्यामुळे सर्वच्या सर्व मार्कशीट तुमच्याकडे रेडी असणं गरजेचं आहे. नसतील तर अगेन युनिव्हर्सिटीशी कॉन्टॅक्ट करा, कॉलेजसोबत कॉन्टॅक्ट करा आणि तुमचे जे जुने मार्कशीट आहे जे तुमच्याकडनं हरवले आहे तर ते काढून घ्या. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी ज्यांना रिझर्वेशनमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचे असणारे डॉक्युमेंट म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेटसोबत सर्टिफिकेट ऑफ व्हॅलिडिटी. त्याच्यानंतर तिसरं महत्त्वाचं म्हणजे नॉन क्रिमिलियर. SC ST कॅटेगरीमधून तुम्ही येत असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिलियरची गरज नाही आहे, पण इतर रिझर्वेशन क्लेम करणाऱ्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियरची गरज असते. अगेन EWS सोबत तुम्हाला नॉन क्रिमिलियर लागत नाही, EWS सोबत फक्त EWS सर्टिफिकेट लागतं. ठीक आहे, अशा पद्धतीने जर तुमच्याकडे हे रिझर्वेशनचे संपूर्ण डॉक्युमेंट्स असतील, कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर, तरच तुम्हाला रिझर्वेशनचा बेनिफिट घेता येतो. अदरवाईज तुमचं जे ॲडमिशन आहे, तुमची जी सीट आहे ती ओपनमध्ये कन्सिडर होते. त्यामुळे रिझर्वेशन असून सुद्धा तुम्हाला रिझर्वेशनचा फायदा तिथे घेता येत नाही. त्यामुळे हे डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील तर आजच तुमच्या कास्ट सर्टिफिकेटला आणि सर्टिफिकेट ऑफ व्हॅलिडिटीला अप्लाय करायला सुरुवात करा. आता ज्या विद्यार्थ्यांच्या एज्युकेशनमध्ये गॅप आहे आणि त्यांच्याकडे 15A फॉर्म मिळवण्यासाठी कुठल्याही कॉलेजचं ॲडमिशन नाही आहे, तर अशा वेळेस तुम्ही तुमचा सीईटीचा ॲप्लिकेशन फॉर्म असेल, त्याच्यानंतर तुमचं हॉल तिकीट असेल आणि तुमचा स्कोअर कार्ड असेल, या सर्व गोष्टी 15A ठिकाणी जोडून तुमची व्हॅलिडिटीसुद्धा काढू शकता. ठीक आहे, त्याच्यामुळे कॅप राऊंड सुरू होण्यापूर्वी ॲटलिस्ट तुम्हाला या सर्व सर्टिफिकेट्सला अप्लाय केल्याच्या पावत्या जरी तुमच्याकडे असतील तरीही तुम्ही कॅप राऊंडला अप्लाय करू शकता. त्यामुळे आजच हे सर्व जे डॉक्युमेंट आहे ते तुमच्याकडे रेडी आहेत का हे चेक करा आणि नसतील तर ते काढायला सुरुवात करा. बाकी मग आपले कॅप राऊंड हे जून एंडला सुरू होतील. रजिस्ट्रेशन मे बी त्यावेळेस सुरू होईल, त्या संदर्भात सीईटी सेल तुम्हाला सांगेलच. तर या सगळ्या कॅपच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची ॲडमिशन काउन्सिलिंग सुरू आहे. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.